गेलं सगळं विसरून पुन्हा एकदा आपण नवीन मॅच कडे वळतोय। पार्थ स्पोर्ट्स साबगाव कौस्तुभ प्रतिष्ठान शेई दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी स्कोरर आमचे रुपेशजी शेरे, बंटी मलपेकर, सहकारी समालोचक दत्तात्रय फडे सर, रिकी खाडे सर, जगदीशजी तारमळे, सर्वांचा मनपूर्वक आभार। व्यासपीठावरील मान्यवरांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। एसपीएल अध्यक्ष राम पाटोळे सर, क्रिकेटचं सुमधुर सत्र पाहायला मिळतंय। विजयाच्या आनंदाच्या लहरी उसळल्या गेल्या आणि विजयाचा सुगंध दरवळला वात्सई संघाच्या खात्यामध्ये। आपण मॅच कडे जाऊया। गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे मयुरेश मयूर। शेई संघ सलामीचे फलंदाज मैदानावर पाहायला मिळतात। पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑन साइड खेळलाय। पहिल्या चेंडूवर विकेट, फलंदाज बाद। उदयजी तारमळे साहेब स्वतः संघाचे संघ मालक। शेई संघ आपण जर मॅच जिंकलात तर 5000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे। अतिशय सुरेख सामना पाहायला मिळाला। डोळ्याचं पारणं फिटलं। रविवारचा दिवस आनंदात गेला। अशा प्रकारचे सामने होणार नाही, त्याला एसपीएल काय म्हणायचे? स्पेशल लीग आहे, शिंदूर प्रीमियर लीग। शेई संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी पारितोषिक लागलं जात आहे। बॅक टू बॅक 3 षटकार कोणत्याही फलंदाजानं मारले तर अजित तारमळे यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल। 1000 रुपयाचं पारितोषिक। बक्षिसांची या ठिकाणी किंमत वाढलेली आहे। क्या बात आहे, सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची धाव नाही। हॅलो चेक, हॅलो। 2 चेंडू फेकलेत मयूर याने, कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी आली नाही। शेई संघ एक चांगला संघ आहे, अजूनपर्यंत कोणती मॅच हारला नाही, कोणताही सामना अजूनही हारलेला नाही। त्याच ताकदीने मैदानात उतरलाय। सलामीची जोडी आली होती, पंकज बाद झाला। नवीन बॅट्समन नितीन डिफेन्स केला यावेळेस। कैलास भांडे स्वतः आहेत, परंतु चेंडू हातामध्ये व्यवस्थित कलेक्ट झाला नाही। परिणामी एक धाव संघाचं खातं उघडलंय एका धावेने। म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, मॅच आहे, कधी कोण राजा रंक होईल आणि कधी कोण रंक राजा होईल क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही। मॅच आपण बघितली, लो स्कोरिंग मॅच होती। झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ प्रथम फलंदाजी करताना 53 धावांपर्यंत पोहोचला होता। 54 धावांची गरज होती आणि ती गरज सुद्धा पूर्ण झाली नाही, वंचित राहिले या विजयापासून। बॅकफुटला आला होता संघाचे कर्णधार नितीन। अपील होती, आत्मविश्वासाची कमी आहे, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी धाव नाही। सेफ असेल फलंदाज नितीन, स्वतः संघाचे संघनायक। 4 चेंडू फेकलेत मयूर याने। गुड बॉलिंग, सुरुवात चांगली करून दिली साबगाव संघासाठी, कारण हात खोलण्याची कोणत्याही प्रकारची संधी गोलंदाज नितीन मात्र मयूर देत नाही। केवळ आणि केवळ एक धाव स्कोर बोर्डवर आहे। छत्रपती शिवाजी महाराज मैदान, साखरपाडा। एसपीएलचं तिसरं पर्व, विलोभनीय, अतुलनीय, विश्वसनीय, मनाला भिडणारी मॅच आपण बघत आहात। सेकंड क्वालिफाईड, यावेळेस सुद्धा धाव येणार नाही। 30 सर्कल मध्ये नितीन आहे। मिड ऑन झोन मध्ये सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय। नेत्रदीपक गोलंदाजी होते मयूर यांच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत 5 चेंडू बघितले, एक धाव, केवळ आणि केवळ एक विकेट। सक्सेसफुल ओव्हर म्हणावे लागेल। नितीन तारबळे स्वतः संघाचे संघनायक। फटका यावेळेस फसलाय, फलंदाज नितीन तारबळे कोणत्याही प्रकारची महत्वाची भूमिका न पार पाडता बॅक टू द आउट। पहिलं षटक समाप्त। स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 1, विकेट मात्र 2। सक्सेसफुल ओव्हर। धन्यवाद डीजे। आजचा दिवस ज्या पद्धतीने आपण अनुभवत आहात त्याच पद्धतीने उद्याचा दिवस आपल्याला अनुभवायला मिळेल। खूप मोठ्या बिग फाईट उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील।
पहिली मॅच असेल शेंद्रून आणि त्याच्या विरोधात खेळेल संदेश फोर्स चरवली. दुसरी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल जय महाराष्ट्र गोकुळगाव आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो म्हणजे साई स्टार्स अल्यानी. खूप मोठ्या मॅचेस उद्या सुद्धा पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याच पद्धतीने उद्या राहाल यात शंका नाही. परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला जाता. दत्ता फर्डे सर म्हणतात क्रिकेटचं ब्रह्मास्त्र क्रिकेटचं क्षेपणास्त्र टाकलं गेलंय. परंतु या प्रश्नाचं उत्तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये वारंवार पाहायला मिळत नाही. दोन चेंडू फेकलेत गोलंदाज अतुल भांडे. सुरेख गोलंदाजी करतोय. कलात्मकता आहे या गोलंदाजाला. अनेक वेळा गोलंदाजी करताना बघितलेला आहे. सापगाव संघाचा एक चांगला खेळाडू आहे. हो 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 गुडलेंचा चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलता आला नाही. फलंदाज रोशन. शेई संघ आजपर्यंत या मैदानावर या लीगच्या पर्वामध्ये एकही मॅच हरला नाही. तो संघ दुसऱ्या षटकामध्ये थोडासा संघर्ष करतोय. याचं कारण दोन फलंदाज बाद. तिसरा बाद होतोय की काय ही अवस्था पाहायला मिळते. कैलास भांडे चेंडूच्या खाली. सुरेख झेल. फलंदाज रोशन बॅक टू द डगआउट. तिसरा गडी बाद. यापूर्वीची मॅच मला वाटतंय तब्बल एक वर्ष झेंडास्फोट आडगाव संघ विसरणार नाही. त्याहीपेक्षा बादशाही संघ सुद्धा तो सामना विसरणार नाही. प्रेक्षक सुद्धा तो सामना विसरणार नाही. चर्चा तर होणारच यापूर्वीच्या मॅचची. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद. परंतु यावेळेस बॅकअप पाहायला मिळाला नाही. चुकीला माफी नाही. परिणाम भोगावा लागेल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण होत आहे. परिणामी मला वाटतं 3 धावा धावून काढल्या. अंपायर डिसिजन 3 धावा. या 3 धावांच्या मध्ये स्कोर कार्ड पोहोचतंय ते 4 या आकड्यावर. धावसंख्येची गती थोडीशी मंदावलेली आहे. सुरेख गोलंदाजी होते. कारण या प्रकारची गोलंदाजी वर्चस्व गाजवेल पारस्पोर्ट साबगाव संघ. 5 चेंडू फेकलेत. केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज अतुल भांडे. 3 गडी बाद. नवीन फलंदाज आहे रोहितच्या रूपानं. पराग आहे. 2 चेंडू खेळलाय. पराग आणि रोहित या दोघांना मात्र यापूर्वीची प्रत्येक मुवमेंट सांभाळावी लागते. याचं कारण 3 गडी बाद. क्या बात है. क्या बात है. इनसाइड आउट. सुरेख फटका. नेत्रदीपक फटका. 4 धावा. खूप वेळेनंतर ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका मात्र येताना दिसतोय. 4 धावेसाठी चौकार. 8 धावा. जवळपास दुसरं षटक समाप्त. 8 धावा स्कोरबोर्डवर आहे. परंतु काळेसर बघायला गेला आपल्या समोर संघ आहे पारस्पोर्ट साबगाव. त्या संघामध्ये कैलास कॅली आहे. स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे 9 धावा. 2 षटक समाप्त. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव आणि या षटकामध्ये 8 एकंदरीत 9 धावा. पण म्हटलं जातं मित्रांनो चांगली सुरुवात असो की शेवट चांगला असो क्रिकेटमध्ये वर्तमानाला महत्व आहे. याचं प्रात्यक्षिक आपण यापूर्वीच्या मॅच मध्ये बघितलं. वारंवार ही मॅच जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती मॅच आपल्याला आठवेल यात शंका नाही. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटची मॅच अनिश्चितता दाखवणारी असते. हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू मॅच मध्ये पडला जात नाही तोपर्यंत भविष्य वर्तवणं कठीण असतं. पुन्हा एकदा मयूर ज्यानं पहिले षटक हाताळले. 1 धाव खर्च केले. फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जाईल. नो चान्स. यस यस यस. मॅक्सिमम 6 धावा. षटकार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
रुपेश शेरे चांगले स्कोरर लाभलेले आहेत या एसपीएल साठी. धन्यवाद रुपेश शेरे. उद्याचा दिवस सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहील यात शंका नाही. फटका यावेळी चांगला पाहायला मिळाला. गॅप मधून चेंडू निघून गेला पॉइंटच्या दिशेला. कव्हर स्वीपरला जाण्यापूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. परिणामी एकच सिंगल आली. वातावरण मस्तपैकी थंडावलंय. सर्व प्रेक्षक या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत आहेत. tenniscricket.in गौरवजी सावंत यांच्या माध्यमातून अख्खा देशभर ही स्पर्धा पोहोचली जाते. आनंदाची पर्वणी असेल. वारंवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योग्य ते बदल एसपीएल मध्ये पाहायला मिळतात. भव्य दिव्य व्यासपीठ आहे. सुंदर मैदान आहे. नियोजनाला सलाम असेल. राईट आर्म अराउंड द विकेट. दिशा थोडी बदलली. डावखुरे हाताचा फलंदाज रोहित. क्षमता आहे, ताकद आहे. अंपायर डिसिजन. हवेमध्ये हात. फलंदाज रोशन यांच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे पार्थ स्पोर्ट्स साबगाव संघ आणि याच संघाची आधारवड म्हणून कैलास भांडे ज्यांची ओळख आहे. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षण करतोय. आउटफील्ड मध्ये उभा आहे. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळते 16 धावा. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, या वेळेपासून शेही संघाचं आत्मबल वाढणं गरजेचं आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वारंवार म्हणायचे, जर तुमच्यामध्ये आत्मबल असेल, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. 16 धावा स्कोर बोर्डवर आहेत. नितीन सर, आमचे स्कोरर रुपेश शेरे या ठिकाणी चांगले स्कोरर आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. फटका चांगला आहे. नितीन आंदाडे त्या ठिकाणी हजर. परिणामी एकच धाव आली. पराग हा फलंदाज जर नॉट आउट राहिला तर परी वॉरियर शेरे संघाचे कर्णधार रुपेशजी व्यापारी यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांची खैरात आज मात्र वाढलेली आहे. उद्याच्या दिवसामध्ये ती दुप्पट होईल यात शंका नाही. कारण याचसाठी केला आहे अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे. सुरेख फटका. स्टेट ड्राईव्ह. सीमारेषेपर्यंत चेंडू येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट सांघिक खेळ का आहे याचं प्रात्यक्षिक आणि याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. प्रत्येकाला वैयक्तिक जबाबदारी योग्य रीतीने पार पाडता आली तर मात्र तुमचा संघ प्रत्येक मॅच मध्ये वर्चस्व गाजवेल यात शंका नाही. शॉर्ट पिच बॉल होता. पुरेपूर फायदा उचलता आला नाही. नॉन स्ट्राइक एंडवरच्या फलंदाजाच्या पायाला चेंडू लागल्यानंतर लॉंग ऑफला जाऊन थांबलाय. क्षेत्ररक्षण झालंय. एकच सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाईल. स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते 19 धावा. 3 षटक समाप्त. शेही संघाची धावसंख्या आतापर्यंत हलक्या गतीने पाहायला मिळाली. सिंगल डबल चालू आहे. परंतु म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये रनांना अतिशय महत्व आहे. सतीश पाटोळे, आपण कुठे असाल? आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. राम पाटोळे सर आपली आतुरतेने वाट बघत आहे. त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सतीशजी पाटोळे, थँक्यू व्हेरी मच. 3 षटक समाप्त आणि या 3 षटकामध्ये शेही संघाची स्कोर बोर्डवर धावसंख्या येते फक्त आणि फक्त 19 धावा. पहिली 3 षटकं निघून गेली. सुरुवात मात्र धीम्या गतीने झालेली आहे. परंतु याच सुरुवातीचा मंदावलेला वेग पुढे वाढवायचा असेल तर मात्र या 2 फलंदाजांना या क्षणापासून प्लॅनिंग करावं लागेल. नियोजन करावं लागेल. एव्हरीथिंग हॅज प्लॅन. प्लॅन इज द की ऑफ ऑल सक्सेस. शेही संघाला सन्माननीय शरदजी शेलार साहेब यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू व्हेरी मच. घ्यायचे असतील तर आशीर्वाद घ्या. तळतळाटी कोणाची घेऊ नका. याच आशीर्वाद भरल्या मनानं पुन्हा एकदा या क्षणापासून फलंदाजी करावी लागेल. स्कोर बोर्डवर धावसंख्या 19 धावा. 4थ्या षटकाला सुरुवात. मनीष आहे. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. शॉर्ट पिच बॉल होता. फुटबॉलचा वापर करायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर येताना दिसला. अंपायर डिसिजन वाईड बॉल. 20 धावा स्कोर बोर्डवर आहेत. परंतु समोरच्या प्रतिस्पर्धी संघाची ताकद ओळखून या क्षणापासून फलंदाजी करून सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल.
तेव्हा मात्र मॅच मध्ये रंगतदारपणा वाढेल. फुलटॉस चेंडू होता, यावेळेस सफल झाले शेवटच्या मोमेंटला. चेंडू पायाच्या मधून निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. फलंदाज गोलंदाज यांचं द्वंद्व आणि या द्वंद्वाचं उत्तर म्हणजे मित्रांनो क्रिकेट. जिवंत ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेट. मनीष फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस. पुरेपूर फायदा जास्त उचलता आला नाही. कार्पेट शॉटच्या माध्यमातून एकच धाव आली. कैलास भांडे आहेत, गुड थ्रो होतोय, एकच सिंगल. धावफलक हलत्या ठेवण्याचं काम या दोन फलंदाजांनी केलेलं आहे. आपले अनेक प्रकारचे फलंदाज बाद झालेत, याची माहिती या दोन फलंदाजांना आहे. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, भागीदारी महत्वाची असेल. क्या बात आहे, फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे सुरेख झेल, सोपा झेल, फलंदाज बाद. डीजे थँक्यू सो मच. धन्यवाद. थोडीशी पडझड पाहायला मिळते शेळी संघाची, कारण ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी होती त्याच पद्धतीची सुरुवात शेळी संघाची झाली नाही. सलामीला आलेला होता पंकज आणि पराग. पंकज लवकरात लवकर बाद झाला, तदनंतर पराग सुद्धा बाद झाला, नितीन बाद झाला, रोशनला सुद्धा तंबूत जावं लागलं. तदनंतर मात्र रोहित सुद्धा आउट झाला. आणि आता मात्र नवीन बॅट्समन जो बंटी मलपेकर सरांचा एक चांगला आवडता खेळाडू आहे हरेश मैदानावर दाखल होतोय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट गोलंदाज मनीष. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, सदाबहार नजराना गोलंदाजीचा पाहायला मिळतोय. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता, चेंडू हवेमध्ये सेफ असेल फलंदाज, चेंडू मात्र दिसला नाही. लॉंग ऑन आणि मिड विकेट, डीप मिड विकेटच्या दिशेच्या क्षेत्ररक्षकाला उडालेला चेंडू मात्र दिसत नाही. याचं कारण मला वाटतं टॉवर असेल. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. हो हो, नितीन अंदाडे. प्रयत्न होते, झेल मात्र यावेळेस घेऊ शकला नाही. एकच धाव आली, 24 धावा आहेत आतापर्यंत स्कोअर बोर्डवर. संघर्ष चालू आहे. म्हटलं जातं मित्रांनो, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्रिकेटमध्ये हे बोलून चालणार नाही. वेळ तुमच्यासाठी थांबत नाही, प्रयत्न करावे लागतील. शॉर्ट पिच बॉल, चेंडू पडल्यानंतर उचली घेतली नाही. यावेळेस मात्र फलंदाज सेफ असेल. चांगला खेळाडू आहे हरेश. थोडीशी फंबलिंग चालू आहे. चेंडूच्या पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा आल्या. स्कोर बोर्डवरची धावसंख्येची गती पाहायला मिळते 26 धावा. चार षटकं निघून गेली. शेळी संघाची धावसंख्या 26 धावा. मास्टर माइंड बॉलिंग चालू आहे. याचं एकमेव कारण म्हणजे या संघामध्ये असणारी संघाची आधारबळ कैलाश भांडे. प्रत्येक चेंडू गणिक नियोजन करतोय, प्लॅनिंग करतोय, आपल्या खेळाडूंना सांगतोय असं नाही त्या पद्धतीने करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने पार्थोड साबगाव संघ त्या अनुषंगाने पुढे चालतो आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन या ठिकाणी होतोय शेळी संघाचा. घेणं गरजेचं आहे. 5वं षटक मार्गस्थ असेल. अतुल भांडे गोलंदाजी मार्गावर हजर असेल. परंतु आपण फलंदाजीचा विचार केला तर अजूनही फलंदाजी करण्यासाठी 2 फलंदाज मैदानावर सज्ज आहेत. हरेश नवीन आलाय आणि राकेश मैदानावर सज्ज आहे. एक सन्मानजनक स्कोर जर उभा करायचा असेल तर या वेळेपासून हात खोलावे लागतील. त्यासाठी संधी निर्माण करून दिलेली आहे या 2 फलंदाजांनी. याचं एकमेव कारण म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू, चेंडू थांबणार नाही. स्ट्रेट ड्राइव्ह आहे. क्षेत्ररक्षक हजर कैलास भांडे. क्या बात आहे. एक चांगला खेळाडू का वारंवार त्याचं नाव माईक मधून घेऊन उभ्या देशभर पोहोचलं जातं याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 3 धावा संघाच्या खात्यामध्ये येण्यापूर्वी वाचवल्या. गुड फिल्डिंग कैलाश भांडे. कॅली 28 धावा स्कोर बोर्डवर. सायंकाळची वेळ आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर डाव्या यष्टीच्या थोडा बाहेर दिसला. राम डिंगोरे सर इशारा करतील व्हाईट बॉल. 1 धाव.
29 धावा तर जमल्या. बघूया, मला वाटतं एक सन्मानजनक स्थिती निर्माण करायची असेल या दोन फलंदाजांची भागीदारी पार्टनरशिप असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये जेवढं महत्व धावांना आहे त्याहीपेक्षा मोलाचं महत्व असणाऱ्या फलंदाजांना आहे. फुलटा चेंडू सीमारेषेचा भेद घेणार नाही. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा मॅक्सिमम. ब्रँडेड शॉट. बिग हिट. DRS सर बघायचं आहे थर्ड अंपायर. थँक्यू डीजे. धन्यवाद. वाजवायचा नाही, सांगितलं तर वाजवा. थँक्यू. ओके, नो बॉल नाही. चेंडू ग्राह्य धरला जाईल. फुटवर्कचा वापर केला होता फलंदाजानं. बदल आली ते दाखवलं होतं. थोडे पुढे आले होते मारण्यासाठी. 6 धावा आल्या. मोठा फटका आला. ज्या फटक्याची आतुरता होती तो फटका आला. 35 धावांपर्यंत पोहोचले शेळी संघ. पहिल्या षटकात केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केली होती मयूर याने आणि महत्वपूर्ण विकेट आणि 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक बघितलं 8 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये 10. चौथ्या षटकामध्ये 7 आणि 5वं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येची थांबलेली गती वाढवावी लागेल. प्रेक्षकांना सुद्धा धावा आवडतात. म्युझिक ऐकणारी माणसं स्वरांच्या वरच्या तारा ऐकण्यासाठी गेलेले असतात आणि मॅच बघण्यासाठी गेलेले प्रेक्षक षटकार चौकार विकेट बघण्यासाठी गेलेले असतात आणि यासाठी प्रत्येक प्रेक्षकाला चौकार षटकार आवडतात. हो, हाफ ट्रॅकर होता शॉर्ट पिच बॉलचा. पुरेपूर सन्मान करता आला नाही. आमचे प्रमोद शेडगे सर वारंवार म्हणतात, अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो और मॅच जीतो. 36 धावा स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. थेंबे थेंबे तळे साचे अशाच अनुषंगाने फलंदाजी चालू आहे शेळी संघाची. कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी हे नाव गेल्या वर्षी सुद्धा या मैदानावर आपलं अस्तित्व दाखवलं गाजलं होतं. पण म्हटलं जातं प्रत्येक दिवस हा वेगळी दिशा वेगळ्या आशा घेऊन येत असतो. पाचवं षटक मार्गस्थ आहे. चांगले चेंडू फेकलेत परंतु धावा मात्र या षटकामध्ये आल्या. पॉवर प्लेचा डिसिजन या ठिकाणी पूर्णपणे सार्थ करताना फलंदाज क्या बात आहे. सुरेख फटका. बचावात्मक प्रतिक्रिया घेतली परंतु चेंडू थांबला नाही. 1 बाउन्स. चेंडू फरार. 4 धावा. चौकार. डीजे धन्यवाद. आतापर्यंत टाकल्या चेंडूवर 16 धावा वसूल केल्या या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. म्हणजे घेतलेला निर्णय योग्य ठरतोय. या षटकामध्ये स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळते 42 धावा 42 रन्स. हरेश बॅट मात्र तळपते हरेशची. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल. एकच धाव. तब्बल 17 धावा या षटकामध्ये. अतुल थोडासा मागडा ठरला या षटकामध्ये. जवळपास षटक समाप्त. स्कोर बोर्डवर शेळी संघाची धावसंख्या पाहायला मिळते 5 गडी बाद 43 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान साखरपाडा. भव्य दिव्य नियोजन. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजलेली स्पर्धा. तब्बल स्पर्धा संपल्यानंतर आम्हाला 1 वर्ष 52 आठवडे अनेक तास अनेक मिनिटे अनेक मायक्रो सेकंद या संपूर्ण स्पर्धेची वाट बघावी लागते. गोलंदाज किरण हुमणे आपणास या ठिकाणी सुवर्ण संधी असेल.
चेतन डोंगरे यांच्याकडनं पारितोषिक लागलंय प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेटचं वेड. प्रत्येकाला गोड आहे. मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा. संकट आली तरी त्या संकटाला आम्ही डगमगणार नाही. हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. किरण हुमने गोलंदाजी मार्गावर हजर. पार्थ स्पोर्ट्स साबगाव संघ. एक मोठा खेळाडू ज्या संघामध्ये येतो तो संघ आम्हाला वारंवार बघावासा वाटतो. उद्याच्या दिवसामध्ये 40 तास आल्यानी गोंड चेहऱ्याचा विजय पष्टे पाहायला मिळेल. एजे स्पोर्ट्स भातसई कल्पेश जाधव. पार्थ स्पोर्ट्स साबगाव कैलास भांडे. संदेश स्पोर्ट्स चरवली अजित फरडे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक नवीन गोडगोड स्वप्न पडलेलं आहे. चांगले चांगले खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतात. फटका चांगला आहे. ऑन साइड फटका आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. जास्त फायदा उचलता आला नाही. यावेळेस मिस कॉलिंग आणि मिस कॉलिंग जर झालं तर मात्र आउट ऑफ कव्हरेज एरिया. यावेळेस मात्र संधी होती फलंदाजाला बाद करण्याची. फलंदाज सेफ असेल. एक धाव अर्जित केली जाईल. स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते 44 धावा 44 रन्स. धावसंख्येची गती थोडीशी वाढलेली आहे. यापूर्वीच आपण षटक बघितलं. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास 17 धावा कुठून काढल्या. फलंदाज हरेश आणि राकेश या दोन फलंदाजांनी भागीदारी पाहायला मिळते. गोलंदाज किरणला बक्षीस लावलंय चेतन डोंगरे यांनी. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. एसपीएल स्पेशल स्पर्धा आहे. समालोचकांना व्यासपीठ, पाहुण्यांना सुंदर सदाबहार व्यासपीठ पाहायला मिळतंय. प्रेक्षकांना बसण्यासाठी सुंदर व्यवस्था. तदनंतर खेळाडूंना सुंदर भव्य दिव्य मैदान. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. दिवसाधारे पाहायला मिळाले. गगनचुंबी फटका. 6 धावा. षटकार मस्तक पे दस्तक इसे कहते हैं. जगदीश तारमळे सर स्वतः चेंडू आणण्यासाठी गेलेले आहेत. स्वतःच्या गावचा संघ खेळत असेल तर अभिमान कोणाला वाटणार नाही. आपला संघ जिंकला पाहिजे. आपल्या संघाचं नाव टेनिस क्रिकेटच्या मनपटलावर उमटलं पाहिजे. यासाठी प्रयत्न चालू असतात. 50 धावा पूर्ण. शेळी संघ सुरुवात हलकी झाली होती पण थांबलेली धावगती वाढवण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजांनी केला. क्या बात आहे. सुंदर सदाबहार फलंदाजीचा नजराना पाहायला मिळाला. गुड बॅटिंग. कलात्मक फलंदाजी झाली. स्कोर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते 50 धावा. कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघ. हो हो फटका चांगला होता. बॅट थोडी शेवटच्या मोमेंटला आडवी केली. एक धावाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. मयूर आहे. फंबलिंग होते. परिणामी 2 धावा. कैलाश भांडे वारंवार डायरेक्शन करताना म्हणून म्हटलं जातं डायरेक्शन महत्वाचं आहे. बंटी मलपेकर सर म्हणतात दिशा आणि दशा या दोन शब्दामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. दिशा योग्य झाली नाही की आयुष्याची दशा होत असते. म्हणून दिशा महत्वाची आहे. डायरेक्शन महत्वाचं आहे. म्हणून की काय पिक्चरला डायरेक्टर इम्पॉर्टंट असतो. आयटम अराउंड द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट पिच बॉलचा पुरेपूर फायदा उचललाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण होत आहे. थ्रो तेवढा होणार नाही. कैलास भांडे नाराज अवस्थेमध्ये असेल. आपण क्षेत्ररक्षण का चांगलं करता परंतु डीप मिड विकेट वरून एसटी रक्षकापर्यंत चेंडू पोहोचवणं, चांगला थ्रो करणं. एकच सिंगल धाव. एक सिंगल धाव. एक धाव अपूर्ण पडली. शॉर्ट रन असेल. हो 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 प्रेक्षक सुद्धा सांगतील या चेंडूचा स्पर्श बॅटला जर झाला असता तर मात्र 6 धावा आमच्या रुपेश शेरे सरांनी या ठिकाणी पेनने लिहून काढल्या असत्या. परंतु चेंडू बॅटचं कनेक्शन नाही. 0 धाव लिहिली गेली. फटका चांगला आहे. चेंडूने उंची गाठले. चेंडू अंतर गाठत नाही. सुरेख जेल. क्या बात आहे. महेश भोईर उत्कृष्ट जेल. 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लिहिलं जात आहे. चेतन डोंगरे थँक्यू. प्रेरणा महत्वाची. DJ Rajesh in the mix.
साऱ्यांचा थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL थँक्यू सो मच, धन्यवाद. शेवटचं षटक शिल्लक. कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 53 धावा. शेवटचं षटक 6 चेंडू शिल्लक. जवळपास या षटकामध्ये 12 धावा जरी आल्या तरी मात्र मला वाटतं 65-63 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. एक सन्मानजनक धावसंख्या होईल, कारण यापूर्वी आपण मॅच बघितली फक्त 52 धावा. 53 धावांची गरज होती जिंदा स्पोर्ट्स आडगाव संघाला. परिणामी कल्पेश जाधवचा संघ सामना जिंकला. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. शेवटचं षटक शिल्लक. गोलंदाज दीपक. शेळी संघाचे 2 फलंदाज हरेश आणि निखिल. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू पडल्यानंतर ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न केला, थोडी सफळ झालते. एकच धाव. 54 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. हरेश मध्ये क्षमता आहे, मोठे फटके मारू शकतो, कारण यापूर्वी त्याने दाखवून दिलंय यस आय कॅन डू इट, मी करू शकतो, आणि तो करू शकलाय. त्याच ताकदीने फलंदाजी जर आता मात्र 5 चेंडू मध्ये झाली तर मात्र एक मोठी धावसंख्या उभी राहील, आणि मोठी धावसंख्या उभी राहणे या ठिकाणी गरजेचं आहे शेळी संघाला. आपल्या समोर एक मोठा संघ आहे. क्रिकेटमध्ये कोणी छोटा कोणी मोठा नसतो. योग्य वेळा योग्य गोष्ट घडते ती मात्र मोठी पाहायला मिळते. उलटा चेंडू होता यावेळेस मात्र यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. तुम्ही चुका कराल तर मात्र आम्ही चुकणार नाही. एक तेरी तो एक मेरी. विकेट क्लीन बोल्ड. हरेश स्वतःच्या कामगिरीवर थोडा नाराज असेल, कारण अतिशय सुरेख चेंडू होता. म्हटलं जातं मित्रांनो, आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील एक रन आणि फुलटॉस चेंडू कधी वाया जाऊ द्यायचा नाही. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. परिणामी 2 चेंडू निघून गेले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये थोडंसं नियोजन करावं लागेल, कारण एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. या ठिकाणी थोडासा चेंजेस करावा लागेल फलंदाजांना. मनामध्ये थोडीशी प्लॅनिंगची एक व्यूहरचना करावी लागेल आणि त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. आदरणीय सुभाजी वालिंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. SPL च्या वतीने सहर्ष स्वागत. हो, फलंदाजाची चांगली ऍक्शन पाहायला मिळाली. एक पाय पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, बॅट आडवी केली, एज घेऊन हॅट्रिक जर गोलंदाजाने घेतली तर चेतन डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद गोलंदाजाने घ्यायची आहे. चेतन डोंगरे कायमस्वरूपी प्रेरणा ठेवत आहेत. प्रेरणा महत्वाची. याच प्रेरणेच्या जीवावर या जगतातील अनेक लढवय्यांनी अनेक इतिहास रचले. फक्त प्रेरणा. बिलीव्ह युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास असेल तर जगात कुठेही फिरा, तुम्हाला मरण नाही. प्रामाणिकपणे जो मनुष्य प्रयत्न करतो त्याला मात्र यश प्राप्त होत असतं. हो, शेळी संघाचे येणारे फलंदाज बॅट मात्र फिरवतात, चेंडूचं कनेक्शन होत नाही. शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही, जास्त फायदा झाला नाही. फायदा झाला गोलंदाजाला, याचं कारण फलंदाज बॅक टू द डगआउट. हॅट्रिक कंप्लीट झाली. चेतन डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालं. याच प्रेरणेच्या जोरावर गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक महत्वाचं होतं शेळी संघासाठी. एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा होता, परंतु धावसंख्येची गती थांबली. स्कोर बोर्डवर धावसंख्या 54 धावा. दोनही मॅचेस त्याच पद्धतीने पाहायला मिळतील की काय, अशी चिन्ह दिसत आहेत.
शेवटची विकेट शिल्लक आहे 54 धावा स्कोर बोर्डवर. यापूर्वीची मॅच बघितली, प्रथम फलंदाजी भातसेने केली होती, 53 धावा होत्या आणि आता मात्र शेही संघ बॅटिंग करतोय, 54 धावा आहेत. त्याच पद्धतीने मॅच पाहायला मिळेल का ही चिन्हे दिसत आहेत. आपण जाऊ मॅच कडे. अजून या षटकातील जवळपास 2 चेंडू शिल्लक आहेत. दीपक गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी केली दीपकने आतापर्यंत. गेगाव संघाचे संघमालक आदरणीय बाळकृष्ण डोंगरे यांचं शुभ आगमन होत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये एसपीएल च्या वतीनं आनंदमय सहर्ष स्वागत. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट दीपक गोलंदाजी मार्कवर हजर. शेवटची विकेट शिल्लक, फलंदाज उदय. ऑल आउट, सगळेचे सगळे फलंदाज बाद. धावसंख्या 54, विजयासाठी 55 धावांची गरज. धन्यवाद. आदरणीय अशोकजी गुंड यांचं शुभागमन झालंय. सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहिली, अनेकांचे हात पाठीशी लाभले आणि बघता बघता एसपीएल चं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आदरणीय बाळादादा लकडे यांच्या स्मरणार्थ एसपीएल 2020 आयोजन. याच एसपीएल साठी वनपाल व वनरक्षक महाराष्ट्र राज्य संघ अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी भोडिवले साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं, धन्यवाद. तदनंतर प्रकाशजी भोडिवले साहेब, डॉक्टर ठाणे जिल्हा टीडीसी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी. आदरणीय उद्योजक सन्माननीय मनोहरजी पाटोळे यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं, त्याचं सुद्धा मनपूर्वक आभार. विजय जाधव गुरुजी, गोरचे दादा वनपाल दहिवली, पद्माकरजी वेखंडे माजी उपसभापती, दशरथजी भुईर साहेब गट नेता पंचायत समिती शहापूर. आदरणीय सेवकजी उमवणे, वकील संघटना शहापूर. आदरणीय हरेजी भाकरे उद्योजक, धनगर दादा वनपाल शहापूर. आदरणीय सुनीलजी सातपुते साहेब उद्योजक. आदरणीय अल्पेशजी भोईर साहेब ठाणे जिल्हा युवा सेना सचिव. सन्माननीय अनिलजी घरत साहेब उद्योजक. आदरणीय संतोषजी भाकरे साहेब ग्रामसेवक. आदरणीय सुभाष वालिंबे, ओम साई मंडप डेकोरेटर्स चंद्रून प्रोप्रायटर्स, वादा ग्रुप्स आणि सर्व सदस्य. आदरणीय कैलास शेठ मोहिते उद्योजक. सन्माननीय हेमंतजी लाटे साहेब सरपंच वांजले मुरबाड. आदरणीय गौरव सावंत टेनिस क्रिकेट.in आणि संपूर्ण टीम. सन्माननीय गोपाल शेठ पाटोळे जिजाऊ सदस्य. सन्माननीय नकुल शेठ दानकर साहेब समाजसेवक. सन्माननीय दौलतजी पाटोळे साहेब उद्योजक. उत्तमजी पाटोळे उद्योजक. आदरणीय सोमनाथजी भोईर साहेब, दीपकजी विशे साहेब, विशालजी भोईर साहेब, सज्जनजी पाटोळे साहेब, अनिलजी पाटोळे साहेब या सर्व उद्योजक, या सर्वांचं मोलाचं सहकार्य एसपीएल ला लाभलं. आणि बघता बघता सुंदर सदाबहार दृश्य, ज्या पद्धतीने एखाद्या फुलवेलीची बाग डोळ्यामध्ये भरून ठेवावी आणि आनंदाच्या लहरी मनामध्ये साठवाव्यात, त्याच पद्धतीने हे मैदान आमच्या डोळ्यामध्ये भरलं जात आहे. लाख लाख सलाम असेल एसपीएल 2020. तदनंतर या ठिकाणी आदरणीय बाळकृष्ण डोंगरे गेगाव संघाचे मालक या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. एसपीएल व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपलं शब्द सुमनाने सहर्ष आनंदमय स्वागत. थँक्यू सो मच. आपण मॅच कडे जाऊया. विजयासाठी 55 धावांची गरज आहे आणि याच 55 धावा पूर्ण करण्यासाठी स्वतः कैलाश भांडे, संघाचे कर्णधार नितीन आंदाडे, 7 षटक 55 धावा. यापूर्वी मॅच बघितली, 7 षटक 53 धावा.
एसपीएल अध्यक्ष सन्माननीय राम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित गेगाव संघाचे संघ मालक सन्माननीय बाळकृष्ण डोंगरे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय अशोकजी गुंड सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान होईल. आपण मॅच कडे जाऊया. पहिला चेंडू पडला जाईल, सुरेख फटका, पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, या चेंडूचा सन्मान केला गेला. संघाचं खातं या 4 धावांनी उघडलं. पुन्हा एकदा एक चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी क्षेत्ररक्षण होईल. हॅलो हॅलो चेक हॅलो. अशोकजी गुंड सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल सन्माननीय राम पटोळे सर यांच्या शुभ हस्ते. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर 2. आपल्या समोर जो फलंदाज आहे TDPL ला सुद्धा याच कैलास भांडेनं प्रथम फलंदाजी करताना TDPL ला कासने संघाकडून एका षटकामध्ये 21 धावा काढून चांगली सुरुवात करून दिली होती. क्या बात आहे, ये तो इसके बायात का खेळ आहे. संधी असेल का? आणि मला वाटतंय संधीचं सोनं करण्याऐवजी त्या संधीचं पाणी पाणी होऊन जातंय. आपण झेल कोणाचं सोडतोय हे पहिल्यांदा बघा मित्रांनो. कैलास भांडे नावाचं वादळ सुनामी लाट आहे, आणि एकदा की कैलास भांडे नावाची सुनामी लाट जर आली तर मात्र किनाऱ्यावरचा सगळा पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही, उद्ध्वस्त होईल स्वप्न. आपण कैलास भांडेची झेल सोडू शकत नाही. मॅच सोडली की कॅच सोडली, परिणाम भोगावा लागेल. कैलास भांडे एक सुरेख झेल होता. कैलास भांडेला आपण या ठिकाणी झोपेतून जागा केलंय. कैलास भांडेची बॅट हो हो अपील केली, यावेळेस अपील आत्मविश्वास आहे. अंपायर यावेळेस मात्र डिस्कशन अवस्थेमध्ये, चर्चा तर होणारच. कैलास भांडे यापूर्वीच्या चेंडूवर जीवनदान मिळालेलं आहे. एक सुरेख झेल होता कैलास भांडे यांचा. कौस्तुभ प्रतिष्ठान शेळी संघ झेल सुटलाय कोणाचा? कैलास भांडे याचा. निलेश बांगरचा झेल सुटला. चॅम्पियन ट्रॉफी साईस्पोर्ट शहापूर संघाने जिंकली होती, हे विसरता कामा नये. DRS थर्ड अंपायर अवेलेबल हियर. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये व्याख्या असते. क्रिकेटची व्याख्या आहे, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. बॅट्समन नॉट आउट, सेफ असेल. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कैलास भांडे यांचा आपण झेल सोडला आहे. ही खून मात्र कायमस्वरूपी खूनबाट घालली जाईल. ऍक्सिडेंट झाल्यानंतर जर टाका पडला दुखणं कमी होतं, परंतु टाकेची खून दिसते. पुन्हा एकदा कैलास भांडेचा झेल उडालाय, झेल पकडावा लागेल. हो हो ऑड कॅच. अरे सर, यापूर्वी आपण बघितला डीजे, यापूर्वी सोपा झेल सोडला आणि हा कठीण झेल पकडला. क्रिकेट मध्ये काय होत नाही मित्रांनो. मॅच आहे
क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 6 धावा निघू शकतात. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 1 धाव निघू शकत नाही. क्रिकेटमध्ये काय होणार नाही. क्रिकेटमध्ये एक संघ विजय होऊ शकतो, एक संघ हरू शकतो. नक्कीच सर, एक चेंडू हसवतो, एक चेंडू रडवतो. क्रिकेटमध्ये काय होणार नाही. क्रिकेटमध्ये यापूर्वीच्या चेंडूवर कैलास भांडे जीवनदान, या चेंडूवर मात्र कैलास भांडे बॅक टू दी खेळाडू कक्ष, डगआउट पॅव्हिलियन. कैलास सर, भांडेची खेळीला पूर्णविराम. सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. लाजवाब एफर्ट्स बघायला मिळतात या ठिकाणी शेई संघाकडनं. मंजिले मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन अब कोशिश ना करो ये तो गलत बात है. नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. एफर्ट ठेवावे लागतील. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय. रवी सापगाव संघासाठी अतिशय रोमांचक अवस्थेत पोहोचलेला सामना. जो जीता वही सिकंदर या उक्तीप्रमाणे खेळावं लागेल. प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. सुरेख फटका या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू येतोय सीमा रेषेपार. एसपीएल चौकार, 4 धावा. टॉसच्या बॉक्स इथून आपण उठायचंय समोर. सुरेख असा, धन्यवाद डीजे. सुरेख सामना पाहायला मिळतोय. क्वालिफायर 2 शेई वर्सेस सापगाव. रवी नवीन फलंदाज आणि त्याचं कारण आहे कैलास भांडे यांचा विकेट. नक्कीच या सामन्यावर सर्व प्रेक्षकांच्या नजरा खेळून नक्कीच सर, राहिल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सापगाव संघाची धावसंख्या होती 10. 55 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच कैलास भांडे एक तडाखेबाज फलंदाज मैदानाबाहेर गेल्यानंतर आता मात्र संघर्ष करावा लागतोय सापगाव संघाला. नक्कीच सर, संघर्ष तर करावाच लागेल. या षटकातील पहिला चेंडू नितीन तारमळे, सुरेख फटका, लाजवाब कनेक्शन दिसत आहे. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाही. शेई संघ सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. संग येतील हे दूर दूरून धन्यवाद डीजे. आणि रवी बॅक टू दी पॅव्हेलियन. दुसरा गडी बाद होतो सापगाव संघाचा. नक्कीच 55 धावांचा पाठलाग करतो या सापगाव संघ. आणि आपण मागचा सामना पाहिला, भातसई संघ अगदी मॅजिकल विन की जिथे 53 धावांचा पाठलाग करत होता आटगावचा संघ, तरी त्या धावा डिफेंड करू शकला. डिफेंडिंग चॅम्पियन SPL 2020चा भातसई संघ. सर, आता मात्र जो सामना सुरू आहे, 2 विकेट गमावल्यानंतर संघ काहीसा अडचणीत सापगाव संघ. नक्कीच हा बदल असेल या सामन्यातील. प्रत्येक छोटासा बदल मोठ्या यशाची सुरुवात असतो, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दिसत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी विडवेच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. परिणाम 2 धावा मिळत आहेत सापगाव संघाला. धावसंख्या वाढते, या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. 12 धावा. नक्कीच सर, एक धाव महत्वाची आहे. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर हा सामना जिंकून पुढच्या राऊंड मध्ये जायचंय. पहिल्या 4 मध्ये सर स्थान प्राप्त करायचे. दोन्ही संघ त्यासाठीच इथे लढत आहेत या क्रिकेटच्या रणसंग्रामात. नक्कीच सर, धावसंख्या आहे 12. अतिशय सुरेख असा गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान जोरदार अपील होत आहे, मात्र अपील धुडकावून लावलं पंचांनी. सुरेख अपील करणं हा हक्क आहे प्रत्येक खेळाडूचा. तितकीच सुंदर आणि लक्षणीय असं अंपायरिंग आपल्याला गेल्या 10 दिवसामध्ये सर इथे पाहायला मिळतं. सर, मागचे 2 सामने आपण बघतोय. लोअर्स
स्कोर होतोय, परंतु या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये सामन्याची रंगत वाढत जाते, त्याला कारण उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो, या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतो. या एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होतीये 13 धावा सर, आणि अजूनही बऱ्याच धावा जमवायच्या आहेत. हा सामना जिंकायचा असेल साबगाव संघाला. 2 गडी बाद आतापर्यंत झाले आहेत. धावसंख्या आहे 13 आणि हे दुसरं षटक प्रगतीवर आहे सर. नक्कीच खूप मोठा संघर्ष आहे सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन तारमळे. ऑफसाईडच्या दिशेनं पॉइंटच्या वरनं मारलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जातोय. SPL चौकार. 4 धावा. सहभाग यात चषकान शिवरायानं करीती वंदन मग सारे खेळातील धन्यवाद विजय. खरं तर सर अगदी मनगट मस्तिष्क तुम्ही जे सांगतायत तसा खेळ केला तर पुढे जायला अजिबात अडचणी नाहीयेत. प्रत्येक चेंडूवर प्रहार तुम्ही करू शकत नाहीयेत. चेंडूला सन्मान देणं आणि त्या मेरिटनुसार खेळणं अतिशय गरजेचं असतं. नक्कीच सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ सुरेख सर, वाट शोधणं गरजेचे, प्रयत्न होणं गरजेचे. धुक्यानं आम्हाला एकच गोष्ट शिकवली, फक्त चालत राहायचं, प्रयत्न करत राहायचे, धावा करत राहायच्या. नक्कीच एका क्षणाला तुम्हाला यश मिळेलच. सर नक्कीच टार्गेट फलंदाजाचं असलं पाहिजे प्रत्येक चेंडू खेळून काढणं. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार षटकार येणार नाहीये. त्यासाठी अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिलं भातसे संघ अगदी एकामागे एक गडी गमावत होता. मात्र शेवटला 10वा विकेट 39 धावांवर जेव्हा झेल सुटला त्यानंतर तब्बल 12 ते 13 धावा त्यांच्यासाठी बोनस ठरल्या आणि त्याच धावा आटगाव संघाची डोकेदुखी ठरल्या. सर 55 धावांचं टार्गेट आहे साबगाव संघासमोर. नक्कीच विकेट पार्टनरशिप महत्वाची असेल या ठिकाणी साबगाव संघासाठी, परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. विकेट मिळवणं गरजेचं असेल शेई संघासाठी. क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं, कोणत्याही क्षणी कोणताही चमत्कार होऊ शकतो. नक्कीच सर. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. जिंकण्याचा निर्धार असेल दोन्ही संघाचा, कारण खेळच हा इतका अनिश्चिततेने भरलेला आहे. काहीही होऊ शकतं. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे गोलंदाज निखिल, शेई संघाचा स्टार गोलंदाज. सामना करतोय फलंदाज नितीन, कर्णधार स्वतः. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. सर थोडासा फ्रंट फुटचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू स्विंग होऊन गेला. सर क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप महत्व असतं. नक्कीच स्टान्स जसा असतो त्याप्रमाणे आपण फुटवर्क करणं गरजेचं आहे, तरच आपण चेंडू पर्यंत पोहोचू शकता. नक्कीच सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख लाजवाब टप्पा बघायला मिळतोय सर. सर अगदी सुरेख गोलंदाजी. कार्बन कॉपी असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला की त्याला माहितीये कुठे चेंडू टाकला म्हणजे फलंदाज फसेल, आणि अगदी दोनही चेंडू अगदी सारखेच त्यांना 2 चेंडू डॉट काढण्यात यश मिळालं. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे. नक्कीच नितीन काहीसा संघर्ष करतोय फलंदाजी मध्ये. अतिशय सुरेख टिचून धारदार गोलंदाजी होती आहे निखिल या गोलंदाजाकडनं. 2 चेंडू निर्धाव या षटकातील. नक्कीच सर. निर्धाव प्रत्येक चेंडू त्यांना पुढे घेऊन जाणार आहे. या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा मिळत आहेत साबगाव संघाला. या डबल्स न धावसंख्येला वेग मिळतोय. धावसंख्या होती आहे 19 धावा. 55 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट चेस करण्यासाठी पार्टनरशिप करणं गरजेचं असेल साबगाव संघासाठी, परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी, विकेट मिळवणं गरजेचं असेल शेई संघाला. सर मोठे फटके येत नसतील तर आपण सिंगल आणि डबल्स वर जास्त भर दिला पाहिजे. सर प्रेशर गेम आहे. क्वालिफायर 2 चा सामना रंगतोय. जो जीता वही सिकंदर. पुढे जायचं असेल तर हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कुठल्याही प्रवासाची सुरुवात एका पाऊलाने होत असते. ते पाऊल टाकावं लागेल, प्रयत्न करावं लागतील, संघर्ष करावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल. उलटा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख प्रयत्न, सुरेख लाजवाब क्षेत्ररक्षण.
हो, थोडासा मिसफील झाला. जर थ्रो अचूक झेलला असता, टिपला असता तर कदाचित रनआउटचा चान्स इथे बनला असता सर. नक्की. सर एक एक रन महत्वाचे. हरेश सुरेख क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावफलकावर 21 धावा. 55 धावांचं टार्गेट आहे, ते माइंड मध्ये ठेवून खेळावं लागेल नितीन नक्कीच आणि सुभाषच्या जोडीला. त्याच दिशेनं वाटचाल चालू आहे. यावेळी मात्र लेगच्या दिशेला कट केला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू परत फेकेल तोपर्यंत एकच रन मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सर देखील बघा, होऊ शकला नाही. नक्कीच सीमा रेषेच्या जवळ चेंडू गेला, परंतु थ्रो अचूक आहे. नक्कीच प्रॅक्टिस किती इम्पॉर्टंट असते मॅच मध्ये. प्रॅक्टिस मेक्स मॅन नक्की परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो, याचं प्रात्यक्षिक दिसतंय. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिसतंय शेही संघाचं. धावसंख्या आहे 22 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल गोलंदाजी करतोय. सुरेख फटका या ठिकाणी लेग साइडच्या दिशेनं फ्लिक केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा. पूर्ण उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते साबगाव संघाकडनं. या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. 24 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सर पहिला चेंडू या आधीचा सीमा रेषेपर्यंत जवळजवळ होता. एकच धाव मिळाली. आता चेंडू फक्त मिड विकेट मध्ये होता, त्या सर्कल मध्ये, तरी देखील 2 धावा मिळू शकल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. या 2 धावा अतिशय महत्वाच्या होत्या. सर साबगाव संघासाठी. आता मात्र समीकरण बदलतं. इक्वेशन चेंज. 24 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. 55 धावांचं टार्गेट. धाव फलकावर धावसंख्या आहे 24. मागील सामना जर बघितला तर भातसई संघानं अतिशय लोअर स्कोर असताना सुद्धा डिफेंड केला. नक्कीच डिफेंड केलं. शेवटच्या 2 षटकांमध्ये सर 22 धावांची गरज आणि शेवटच्या षटकात 14 धावांची गरज. 14 धावांनंतरही शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार. आणि तरी देखील पुन्हा एकदा कमबॅक करत भातसई संघानं तो सामना आपल्या पारड्यात झुकवून दिला आणि पुढच्या राऊंड मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. यालाच तर म्हणतात क्रिकेट. एक चेंडू हसवतोय, एक चेंडू रडवतोय. स्पंदन, तरुणाईचं स्पंदन म्हणजे क्रिकेट. खऱ्या अर्थानं शेंद्रुण प्रीमियर लीग साठी ही परवडी लाभली आणि अतिशय दर्जेदार प्रेक्षक या मैदानावर युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हजारो प्रेक्षक या सामन्यांचा लाईव्ह या ठिकाणी प्रक्षेपण त्याचा आस्वाद घेत आहेत. सर युट्यूबवर आणि टीव्हीवर देखील दिसल्या कारण बरेचसे लोक टीव्हीवर देखील या मॅचेस पाहत आहेत. नक्कीच अनेक शुभेच्छांचे फोन सुद्धा सर सुरू आहेत. यावरून कळतो की आपल्या या SPL चा स्तर काय आहे, नक्कीच कोणत्या लेवलला एक SPL वेगळ्या- जाऊन पोहोचलेला आहे. वेगळ्या लेवलवर या स्पर्धेची जी उंची आहे ती पोहोचलेली आहे. खऱ्या अर्थानं याचं सर्व श्रेय आता आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुण आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीगचे सर्व रामजी पाटोळे साहेब, वैभवजी पाटोळे, त्याबरोबर जितू पाटोळे, त्यांच्या सर्व सहकारी अथक प्रयत्न, मेहनत, जिद्द, चिकाटीने ही स्पर्धा खेळवली जाते. उत्कृष्ट नियोजन. पुढचं षटक सुरू होते सर. 4थं षटक. कर्णधार राकेश या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी साबगाव संघाला. नक्की सर अतिशय रोमहर्षक असा सामना आहे. या षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश टू नितीन, कर्णधार टू कर्णधार. स्लोवर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चूक करतोय, गलती से मिस्टेक, झेल सुटतोय. चुकीला माफी नाही. नक्की सर एकच चूक जर तुम्ही वारंवार करत असाल तर त्या चुकीचं रूपांतर गुन्ह्यात होतं आणि चुकीला माफी नाही. सर हा झेल व्हायलाच हवा होता. किती डोकेदुखी ठरेल पुढे हे येणारे काही चेंडू सांगतील. नक्की सर कॅचेस विन दी मॅचेस. 26 धावसंख्या धावफलकावर आहे. 55 धावांचं टार्गेट आहे. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळ काढण्यासाठी सज्ज असेल फलंदाज नितीन, कर्णधार साबगाव संघाचा गोलंदाज राकेश, शेई संघ. ओहो अतिशय बाहेरचा चेंडू. मला वाटतं पंचांचा निर्णय तो वाईट एक अतिरिक्तच्या रूपाने धाव येते साबगाव संघाला आणि धावसंख्या होते 27 रन्स. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी करावी लागेल सर हा सामना खिशात घालायचा असेल शेही संघाला तर. पुढचा चेंडू यावेळी मात्र बिग ब्लास्ट. पाहूया झेल होईल का. क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ हो हो बिग अटेम्प्ट, व्हॉट अटेम्प्ट.
अतिशय सुरेख असा प्रयत्न, नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात की काय, पाहूया काय सिग्नल आहे. नक्कीच सेफ केलेला आहे त्या चेंडूला. फक्त 2 धावा, 4 धावा निश्चितच त्या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी वाचवल्यात. सॉरी, 5 धावा वाचवलेल्या आहेत त्यांनी. यावेळी मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं आहे. चेंडू सोडून द्यायचा विचार केला फलंदाजानं, त्याला वाटलं की कदाचित व्हाईट जाईल, मात्र चेंडू यष्ट्यांवरून पास झाला आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं ते गोलंदाज राकेशला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी करतोय. फुल टॉस चेंडू, आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय मिडविकेटच्या वरनं सीमारेषे पार. पंचांचा इशारा, चौकार. या ठिकाणी हायड्रेड नो साठी अपील केलेली आहे. नक्कीच पंचांनी DRS देखील घेतलेला आहे. आमचे मुन्ना पठाण सर रिव्ह्यू चेक करतात ऍज अ 3rd अंपायर. व्हॅलिड चेंडू आहे सर, नो नाहीये. नक्कीच 4 धावा या चेंडूवर वसूल केल्या त्या सापगाव संघानं आणि धावसंख्या पुढे सरसावते 32. 32 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. धावसंख्या 32. अतिशय रंगतदार असा सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी स्लीप मध्ये भिरकावून दिलाय चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या होतीये 32 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नक्कीच सर, सुरेख गोलंदाजी. ऑफसाईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाहीये. 1 धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या या षटकाच्या समाप्तीनंतर होती आहे 33 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता. क्लोज कॉन्टेस्ट होणार आहे सर. चेंडू हवाय. नक्की सर, 18 चेंडू शिल्लक आहेत या क्वालिफायर 2 मधले. 22 धावांची गरज आहे. नक्कीच आमचे क्रिकेट प्रेमी क्रिकेटर बंटी मलपेकर यांनी IPL चा थोडासा रिव्ह्यू इथे सांगितला की पंजाब वर्सेस कोलकाता असा जो सामना होता, ज्यामध्ये पंजाबला 18 चेंडूत 22 धावांची आवश्यकता असताना सुनील नारायण हा गोलंदाज की ज्यानं हा सामना फिरवला होता KKRच्या बाजूनं. पाहूया 18 चेंडू आणि 22 धावा असं इक्वेशन आहे ते सापगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि या 22 धावा डिपेंड कराव्या लागतील शेही संघाला जर सेमीफायनल्स मध्ये जायचं असेल तर.
पाहूया येणारे 18 चेंडू ठरवतील हु विल एंटर्स इनटू सेमीज. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असा सिग्नल येतो आमच्या पंचांकडून. 5वं षटक सुरू होईल ऍज अ बॅटिंग पॉवर प्ले. फडे सर. धावसंख्या आहे 33 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. बंटी मलपेकर आमचे एक चाहते, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. आपण पाहत आहात SPL 2020 दिवस क्रमांक 10वा आणि 10व्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. अत्यंत महत्वपूर्ण सामना पाहतोय आपण. पंकज यावेळेस गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्क आपण पाहतोय सुभाष आणि नितीनने ही संपूर्ण इनिंग कॅपिटलाइज केली. ज्यावेळेस कैलास परतला 6 धावेंवर, तदनंतर नितीन पुढे सरसावला, पुढे आला आणि त्याप्रमाणे त्यांनी ती संपूर्ण इनिंग लीड करतो. या ठिकाणी सुभाषने सुरेख साथ दिलेली आहे. त्या आतापर्यंत 2 चौकार सुभाषच्या माध्यमातून या ठिकाणी आलेत आणि नितीनच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावांवर आतापर्यंत खेळतो. एक चौकार आलाय. पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट घेऊन जाईल सुभाषसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते. मात्र या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा कोणताही स्पर्श होत नाहीये. रुपेशजी शेळके सरांकडनं या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज आलेलं आहे. ओ बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय, सुरेख टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, चौकार. संग येतील दूर दूरून येतील सहभाग याच चषकान शिवरायानं. सर पाहू शकतो ऑन दी टोचा फटका खेळला होता. फक्त बॅकफुट जाऊन स्लाइस केलं. कव्हर पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक होता अगदी त्याच्या डोक्यावरून हा चेंडू सीमा पार गेलेला आहे. अतिशय वेगाने पंकज सुभाषच्या बॅट मधून हा तिसरा दणदणीत चौकार येतोय. क्रिकेटचं एक क्लास दाखवला. नक्की सर, पाहिलं तिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि जागा खाली दिसली आणि त्यानं त्या चेंडूला अगदी बॅकफुटवर जाऊन दिशा दिली फक्त आणि चेंडू सीमा पार झाला. फील्ड नुसार खेळतोय सुभाषला माहिती आहे तो टायमिंग वर खेळतोय, मिडल अप करतोय. पंकज अखुटाब्याचा चेंडू होता, यावेळेस शॉर्ट पुल केलाय. चेंडू त्या ठिकाणी मिड विकेटच्या झोन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू फेकी करेपर्यंत पाहूया एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी थांबवलंय. कॉलिंग फार महत्वाचं असतं, कारण जर विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर संजय मांजरेकर असे खेळाडू होते की जे कॉलिंग मध्ये नेहमी चुका करायचे आणि परिणामी मोस्ट ऑफ रनआउट होत गेले. कॉलिंग फार महत्वाचं असतं. मोस्ट ऑफ रनआउट मध्ये आपण पाहतो पाकिस्तानचे इंजमाम उलग देखील झाले. कॉलिंग फार महत्वाचं असतं. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ते आउट झालेले आहेत. मात्र कॉलिंग मध्ये सर्वाधिक संजय मांजरेकर यांना त्रास सहन करावा लागला त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते, हा ना आणि निश्चितच घटना घडली आहे आणि या घटनेमध्ये पतन होतंय, विकेटचं पतन होतंय. एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. रीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन वर्षाचा परंपरेचा चषक मोठ्या मानाचा. सर इथे विकेट्स जाणं कुठेतरी शही संघ कमबॅक करेल या सामन्यामध्ये. साबगाव संघ आपण मागचा सामना पाहिला त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती होते काय असं इथे पाहायला मिळतंय. सर खरं तर सोपी इक्वेशन्स आहेत पण आपणच कठीण करून ठेवतो कधी कधी की ज्याचा प्रत्ययाला मागच्या सामन्यामध्ये आटगाव संघाकडून तीच कदाचित पुनरावृत्ती होते काय असं इथे आपल्याला दिसतं. जीवन एक रणसंग्राम आहे. जो थांबला तो संपला, कारण नदीचं पाणी अगदी थांबलं तर त्या पाण्याला किंमत राहत नाही. अगदी जीवन देखील तसंच असतं आणि क्रिकेटचा रणसंग्राम हा पावलोपावली नव्हे तर क्षणाक्षणाला बदलत असतो. प्रत्येक चेंडू गणिक क्रिकेट बदलतोय. आमचे मुन्ना सर सांगत होते मगाशी की जर तरवर हा गेम आहे म्हणून तर पाहायला आनंद आहे. निश्चितच पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय.
महेश हा देखील खूप अनुभवी खेळाडू आहे, एक्सपिरियन्स आहे. सर तो अनुभव आता दाखवावा लागणार आहे. हो यावेळेस पाहू शकतो चिप करण्याचा प्रयत्न होता, मात्र फुललेंचा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये हा चेंडू पडला गेलाय. फक्त स्लाइस करायचं होतं या ठिकाणी. चेंडूचा कोणताही संगम झालेला नाहीये. चेंडू बॅट आणि चेंडूचा संगम झालेला नाहीये. निर्धाव चेंडू मी म्हणेल. गुड बॉलिंग. फुललेंचे चेंडू असे जर टाकले तर पंकज यशस्वी ठरू शकतो. आतापर्यंत एक चौकार खाल्लाय. यावेळी मात्र टॅप करण्याचा प्रयत्न केला. एक धावेचा प्रयत्न आणि पाहूया जोरदार अपील होतं. मात्र एक धाव इथे घेण्यात यश मिळालं आहे त्या सापगावच्या दोन्ही फलंदाजांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि याबरोबरच इथे हे 5वं षटक समाप्त होतं आणि 5व्या षटकानंतर धावसंख्या आहे 39. 39 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 चेंडू 16 धाव्यांचं इक्वेशन आहे. 12 चेंडू 16 धावा पाहिल्या तर कमी नाही आणि जास्तही नाही. सामना पॅरलल आहे, इक्वली आहे. जर सामन्यामध्ये जर चांगली फलंदाजी केली, कॅपिटलाइज केले फटके, तर सामना सापगाव संघाच्या माध्यमातून पुढे जाईल. जर प्रति षटक 8 धावांची गरज आहे. 16 धावा 2 षटकांमध्ये. सर चेंडू 12 जास्त वाटतात. 2 षटकं म्हटली की जरा थोडं विचार बदलतोय. मात्र चेंडू 12 तुमच्या हातात आहेत आणि धावा मात्र 16 आहेत. त्यासाठी अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे सर. निश्चितच दोन्ही अनुभवी आहेत. शिंदे सर, कच्चा हुआ फल ना फल देता है ना बीज देता है. पका हुआ फल हमेशा फल देता है और बीज भी देता है. यहाँ पे दोनों ही फलंदाज काफी एक्सपीरियंस है. अनुभव हा नेहमी श्रेष्ठ असतो सर, पण तो त्यावेळी दाखवावा लागतो. आणि तेच काम आता हे 2 फलंदाजांना करावे लागेल जर सेमी फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर. क्वालिफायर 12 चेंडू 16 धावा 8च्या प्रति षटका मागे ऍव्हरेज आहे. जर पाहिलं तर 2 मोठे फटके बिग हिट सामना फिनिश करू शकतात. एक मोमेंटम सापगाव संघाच्या दृष्टीने घेऊन जाऊ शकतात. मात्र 2 विकेट्स किंवा एक महत्वाची विकेट्स या ठिकाणी, स्पेशली ती नितीनची विकेट असेल तर ती एक मोमेंटम देऊ शकेल गोलंदाजाच्या दृष्टीने. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो राकेश गोलंदाजी मार्कवर बघा व्यूहरचना केली. कॅप्टननी राकेशवर जबाबदारी दिली, कारण क्रिकेटवर प्रेम असणं आणि क्रिकेटर असणं यामध्ये खूप काही अंतर असतं. नक्कीच सर, ते क्रिकेट जगतायत. राकेश गोलंदाजी मार्कवर राईट हँड ओव्हर दी विकेट घेऊन जाईल. मॅन इन फॉर्म नितीन. ओहो, महेशच्या बॅट मधून एक दर्जेदार गगनभेदी आकर्षक फटका. चेंडू सीमारेषा पार. परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक घेऊन. आता मात्र तुमच्या सांगण्यासारखंच इक्वेशन चेंज होतं. पहिल्या चेंडूवर प्रहार, षटकार. बघा, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. अटॅक जर केला, तुम्ही आक्रमण केलं, कारण सिकंदर राजा यांनी संपूर्ण जग जिंकण्यासाठी आक्रमणच यंत्र आणि तंत्र वापरलं होतं. सर, करेज इज ऑल्सो द बेस्ट वेपन इन डेंजर असं म्हणतात. तर ते धैर्य दाखवलेलं आहे, षटकार घेतलेला आहे. आता मात्र 10 धावांची गरज आहे सर हा सामना जिंकण्यासाठी. सापगाव संघाला मात्र दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल तो शेही संघाला. खराब चेंडू मी म्हणेल. पहिला चेंडू राकेशच्या माध्यमातून टाकला गेलाय. चेंज ऑफ व्हेरिएशन आणलं होतं, मात्र समोर जो फलंदाज आहे तो ऑल राईट ऑन साइडला इतका सुरेख खेळतो, म्हणजे दर्जेदार खेळ करणारा हा फलंदाज. सर, त्याच्या स्टान्स वरून दिसत होतं की तो कोणत्या दिशेला खेळणार आहे. यानुसार गोलंदाजांना आपलं प्लॅनिंग चेंज करायला हवं होतं अगदी 11th ओव्हरला. राकेश पुन्हा एकदा पाहूया परतवारी करेल का. गोलंदाजी मार्कवर राईट हँड ओव्हर द विकेट. ओहो, आता लाईन चांगली होती. टप्पा अचूक होता. अचूकता असेल, भेदकता असेल तर कोणत्याही फलंदाजाला तुम्ही थांबवू शकता, किंबहुना त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही समस्येमध्ये आणू शकता, अडचणीत आणू शकता. निश्चितच या ठिकाणी पाहू शकतो लाईन चांगली होती, अचूकता होती आणि परिणामी फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. प्लेइंग अँड मिस, स्विंग अँड मिस. यावेळी सर पूर्ण स्टंप दाखवून खेळत होता. पुढचा चेंडू. ह्या वेळेस नजाकत, ताकद, क्रिकेट विथ द ब्रेन. चेंडू खूप वेगाने सीमारेषाच्या अगदी
हो त्या ठिकाणी दोन्ही क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. रिले थ्रो केला जातोय. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या तीन धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एक क्लास फटका होता पुन्हा एकदा, मात्र क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब म्हणायला लागेल. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते चेंडूचा. अगदी शेवटला फंबल झाला, मात्र 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली ती शेही संघानं. मात्र 3 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकली. 48 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. ओहो यावेळेस इनसाइड आउट खेळायचा होता, मात्र चेंडू देखील पिचिंग खूप बाहेर झालेली आहे. पंच निर्देशित करतायत वाईड. अवंतर धावेमध्ये भर आणि धावसंख्या धावफलकावर 49 झालेल्या आहेत. 9 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. फक्त एक मोठा फटका आणि सामना पूर्णपणे सापगाव संघाच्या दृष्टीने. नक्कीच सर, त्या षटकारानं खूप काही बदल केला या सामन्यामध्ये, चेंज केला सामना. ओहो यावेळेस चेंडू वळवलाय. चेंडू पूर्णपणे आतमध्ये कट करतोय राकेश. गुड बॉलिंग. फाईट तर करतोय, कारण निश्चितच आपण कधी आशा सोडायची नसते. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची ताकद असते या खेळाडूंमध्ये आणि म्हणूनच तर ते इतक्या जिद्दीनं प्रत्येक सामना खेळत असतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओहो ओहो ह्यावेळेस लेग ग्लान्स केलाय. चेंडू पूल करतोय. अनऑर्थोडॉक्स स्टाईलने हा फटका पूर्णपणे कॅपिटलाइज केला होता, मात्र थोडस टायमिंग प्रॉपर नव्हतं. अर्धशतक लागलंय धावफलकावर. 50 धावा. फक्त 5 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी सापगाव संघाला. एक आणि फायनलच्या रेस मध्ये खेळण्यासाठी हे 5 धावा करावे लागतील. ह्यावेळेस थर्ड अंपायर करतायत. पाहूया. खूप क्लोज मुन्ना सर, फुलटॉस चेंडू होता. पूर्णपणे Runout चा बीट appeal चालू आहे. होते आणि रनआउट साठी या ठिकाणी थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवलेला आहे. डिसिजन इज पेंडिंग. सुरेख फेकी होती सर तिथे. पाहूया काय निर्णय तो. डिसिजन ऑन पेंडिंग. नॉट आउट. धाव पूर्ण झालेली आहे या ठिकाणी. क्लोज होता, मात्र इन झालेली आहे बॅट. पॉपिंग क्रीज मध्ये परतलाय. आणि सर आता शेवटचं षटक. 6 चेंडू 4 धावा. 4 धाव्यांची गरज. रोहित शेवटचं षटक हाताळेल. शिंदे सर, फक्त 4 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत सापगाव संघाला सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. निश्चितच 6 चेंडू 4 धावा. एक आठवण सांगावीशी वाटते. सर, इज देअर एनी मिरॅकल? काही होऊ शकतं, कारण चमत्कार होतो की काय पाहूया, कारण हा खेळ चमत्काराने भरलेला आहे. इथे बरेचसे चमत्कार पाहायला मिळतात आपल्याला. सेकंड क्वालिफायर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 4 धावांची गरज आहे सापगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि शेही संघाला या 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. काय होईल पुढचे 6 चेंडू सांगतील. पुढचा चेंडू टाकणार सज्ज महेश साठी. हो प्लेइंग अँड मिस. पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. एक लॉलीपॉप चेंडू होता आणि हा चेंडू पूर्णपणे एक प्रेरणा देऊन जाईल, एक आशा देऊन जाईल गोलंदाजाला, कारण 5 चेंडू 4 धावा. सर, परीक्षेमध्ये कठीण प्रश्नांची उत्तरं लवकर आठवतात, सोपा प्रश्न पटकन विसरून जातात. तसाच अगदी सोपा चेंडू, अगदी सरळ चेंडू मात्र फसला कुठेतरी आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं ते गोलंदाजाला. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. सर, म्हणून म्हटलं मी, इज देअर एनी मिरॅकल? जादू होईल का?
रोहित इथे आमचे मलपेकर बंटी मलपेकर खूप छान रेकॉर्ड आमच्या पुढे घेऊन येतात की या गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये चेरवली सीपीएल मध्ये 4 धावा डिफेंड केल्या होत्या. म्हणजे गोलंदाजाकडे रोहितकडे ती क्षमता आहे. राईट आर्म व्हॉट अ टर्निंग. खरंच आता मी म्हणू शकतो की 4 चेंडू 4 धावा आणि महत्वाचा अनुभवी असा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आशेला जातोय. आता मात्र सगळ्या प्रेक्षकांची मन या ठिकाणी या सामन्याकडे वळली आहेत. कारण तुम्ही ऐकत आहात आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2020 आणि 2020च्या सत्रातला हे शेवटच्या सायंकाळची हा शेवटचा सामना क्वालिफाईड होणारा हा सामना आहे. 4 चेंडू 4 धावा. येणारे 4 चेंडू सांगून जातील की हा सामना साबगाव जिंकेल. आज शेंदुरून गावाला चषक ठेवून. धन्यवाद. नक्कीच आता हा सामना कुठे जातोय पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं हा सामना इतका रोमहर्षक झालाय की फक्त 4 धावांची गरज आहे. सर 2 निश्चितच एक आठवण सांगावीशी वाटते मुन्ना सर. मॅके सरांनी मला एक आठवण सांगितली. 6 चेंडू आणि 1 धावा असताना फक्त विकेट्स द्यायच्या नव्हत्या आणि तो सामना मॅके सरांनी बॉलिंगवर 6 चेंडू निर्धाव टाकून आता मात्र नवीन फलंदाज तो अतुल सामना जिंकला होता सर. मैदानावर आले. 4 चेंडू 4 धावा. रोहितनं ह्या डिफेंड केल्यात या अगोदर. इतिहास साक्ष आहे. सीपीएल मध्ये किन्नौली संघाविरुद्ध या 4 धावा डिफेंड केल्या होत्या याच गोलंदाजानं. पाहूया काय जादू होते का. पहिल्या 2 चेंडूवर आपल्याला त्याची काहीशी लक्षणं दिसलेली आहेत. पुढचा चेंडू अतुल सज्ज आहे या चेंडूला फेस करण्यासाठी. 4 धावांची गरज आहे फक्त शेही संघाला, साबगाव संघाला पुढच्या वाटचालीसाठी आणि शेही संघाला या 4 धावा डिफेंड करायचे. सर पुढचा चेंडू हो प्लेइंग अँड मिस. व्हॉट अ डिलिव्हरी. आता मी म्हणू शकतो की साबगाव संघ पूर्णपणे अडचणीत आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची उमेद या ठिकाणी जिवंतपणे आणला या रोहितने. सर खऱ्या अर्थाने या सामन्यात जिवंतपणा रोहित घेऊन येतोय आणि पाहिलं 3 चेंडूंवर आपण सामना कसा फिरतो आहे. दिस इज द गेम ऑफ इफ अँड देन. तेच इथे आपल्याला पाहायला मिळतं. मी म्हटलं होतं जादू होईल का आणि नक्कीच त्याच दृष्टीनं त्याच दिशेला हा सामना जातोय. रोहित सुपर बॉलिंग करतोय. एक उत्तम दर्जाचा गोलंदाज. क्रिकेटमध्ये कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाही की हीच टीम विन होऊ शकेल. कारण आतापर्यंत प्रत्येक प्रेडिक्शन क्वालिफायरचे सामने कसे असावे याचं प्रत्यक्षीकरण म्हणजे एसपीएल 2020. हृदयाचे ठोके इथे वाढतायत साबगाव संघाचे आणि हो हो यावेळेस फटका फसला. व्हॉट अ कॅच. डीजे धन्यवाद. काय सामना चालू आहे. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढलेली आहे. अतिशय सुरेख असा झेल देखील तिथे टिपलेला आहे. या सामन्याचा रिझल्ट लागू शकला असता तिथे. आणि नक्कीच सर मिरॅकल अँड ओनली मिरॅकल. रोहित द मॅन हु डीड इट. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू 4 धावा. सर 2 चेंडू 4 धावा. 4 हे चेंडू डॉट चेंडू विकेट. What a performance, Rohit! You rocked really here on the CSPL 2020. 4 धावा फक्त सेव्ह करायचे आहेत आणि या 4 धावा असताना तरी देखील 2 चेंडूंवर 4 धावा. What a miracle! It's really a miracle. रोहित on rock. क्रिकेटमध्ये काय होऊ शकत नाही. Nothing is impossible in the world because impossible word is derived I am possible. Really? अशक्य असं काही नाही. मात्र हे शक्य करायचं असेल तर साबगाव संघाला या 2 चेंडूमध्ये 4 धावा काढावे लागतील. सर याच लाईनला एक पॅरलल लाईन आहे. इफ यू हॅव स्ट्रॉंग डिटर्मिनेशन देन नो फोर्स इन दिस युनिवर्स कॅन स्टॉप यू. आणि पुढचा चेंडू व्हॉट अ डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग. सुपर गोल्डन आर्म. पंचांकडे अपील केली जाते. पंच फेटाळतात मात्र व्हॉट अ डिलिव्हरी. अ ड्रीम डिलिव्हरी मी म्हणेन. 1 बॉल 4 रन्स. जो सामना 6 चेंडू 4 धावा असताना अगदी
सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचतोय टेनिस क्रिकेट in च्या माध्यमातून. सर सामना सामना असाच होता हवा. कुठे आणि आलेला आहे कुठे? कोणी लाईव्ह किती लोक पाहत असतील आम्हाला रेकॉर्ड द्या. 3000 लोक ही लाईव्ह पाहत आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय हा सामना कोणीही जिंको क्रिकेटचा विजय होणार हे मात्र सर निश्चित. जवळजवळ 500 प्रेक्षक इथेच आहेत बाजूलाच आणि 3000 ऑनलाईन काही टीव्हीवर पाहत असतील. रिअलीच वाटतं चौकार आला तरच सामना जिंकतोय. 3 धावांवर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. जर 3 धावा आल्या तर सुपर ओव्हर आणि जर चौकार आला तर सापगाव संघ विजयी ठरेल. आणि हे जे चमत्कार आहेत हे फक्त आणि हाच आहे SPL ला. SPL चा क्लास दर्जा स्टँडर्ड. आणि याचं सर्व श्रेय जातं आमचे रामदादा पाटोळे आणि त्यांची पूर्ण टीम. व्हॉट अपॉर्च्युनिटी फॉर द प्लेयर्स. खऱ्या अर्थानं सुरेख आणि एक चेंडू 4 धावा. एक चेंडू आणि 4 धावा इतकं मिरॅकल सर या 10 दिवसातलं पहिलं मिरॅकल. निश्चितच हा चेंडू सांगून जाईल की तुम्ही आधी किती चांगले खेळलात याला महत्व नाही, हा चेंडू कसा तुम्ही खेळता याला महत्व आहे. सर जो जीता वही सिकंदर. या सामन्यातला हा सगळ्यात महत्वाचा चेंडू पुन्हा एकदा आठवण करून देतो. 66,000 की 33,000 तर ते यावर ठरणार आहे. पाहूया रोहित. एक चेंडू 4 धावा. लक फेवर्स द ब्रेव. मित्रांनो जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. विजय कोणाचाही हो, हा विजय होणार SPL 2020 चा. सीपी सॉरी रोहित रॉकिंग. शेवटचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेस करतोय. अरे what a fielding. What a finish. आणि टाय होतो का काय मॅच.